देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईमध्ये घरातला माणूस जिवंत परत आला तरी देखील भरपूर विकास झाला असं म्हणत या सत्ताधाऱ्यांच्या पुढं डोकं टेकण्याची वेळ आलेली आहे. परिस्थिती अशी आहे की माणसाचा जीव मुंबईत कसा जाईल हे सांगता येणार नाही. गेल्या आठवड्याभरातल्याच बातम्या बघा. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये एका मुलाचा चाकूनं भुसकून खून होतो. पाठोपाठ एका 10 वर्षाच्या मुलाचा झाड कोसळल्यानं मृत्यू होतो. कालची घटना साकीनाक्यामधली आहे, जेव्हा एका 55 वर्षांच्या माणसाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. म्हणजे या संपूर्ण शहरामध्येच जणू या व्यवस्थेनंच एक असा सापळा लावलेला आहे की त्याच्यामध्ये तुमच्या मृत्यूला कारण काय ठरेल हे सांगता येत नाही. आणि या सगळ्यातनं वाचून जर तुम्ही जिवंत परत घरी आलात तर अर्थातच म्हणजे या सगळ्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी खूप विकास केला असं म्हणण्याची वेळ आली. देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे मुंबई. तुम्ही मुंबईकर म्हणून किती टॅक्स भरता? या देशातला सर्वात जास्त टॅक्स जो आहे तो मुंबईकर भरतो. पण त्याच्या वाट्याला काय येतं तर हे अशा पद्धतीनं किड्या मुंग्यांसारखं जगणं. आता ताजी घटना जी आहे ती मॅनहोलची किती भयानक आहे बघा, की मॅनहोलचं काम चालू असताना त्याच्याबद्दल जी किमान दक्षता घेणं आवश्यक आहे की त्या मॅनहोलच्या शेजारी एक सुरक्षा कवच उभं करणं, ते सुद्धा करण्याची तसदी BMC आणि प्रशासन व्यवस्था घेत नाही आहे. त्याच्यामुळं लोकांचा जीव जातो आहे. काल जेव्हा त्या 55 वर्षांच्या असलम शेख यांचा जीव गेला तेव्हा मला 2017मधली एक घटना आठवली. डॉक्टर दीपक अंतापूरकर असं त्या डॉक्टरचं नाव होतं. 2017मध्ये त्यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक आउटरीच निर्माण झाला. हायकोर्टामध्ये सुद्धा केस गेलेली होती. एक ठक्कर म्हणून गृहस्थ आहेत, रुजू ठक्कर, त्यांनी एक PIL दाखल केलेली होती आणि त्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेला आदेश देण्यात यावेत मॅनहोल संदर्भातले, असं त्यांनी कोर्टाला सांगितलेलं होतं. कोर्टानं सुद्धा BMCला बजावलेलं होतं. पण तरी देखील पुन्हा अशी घटना घडते. याच्यावरनं प्रशासन किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता 2020 ते 2022 या काळामध्ये BMCचं असं म्हणणं होतं की मॅनहोलचे जे झाकणं असतात, लोखंडी झाकणं, ती आम्हाला सुरक्षित ठेवता येत नाही आहेत कारण अनेकदा लोक त्याची चोरी पण करत आहेत. म्हणजे किती हास्यास्पद कारण आहे ते बघा. या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये किती मॅनहोल्स आहेत तर जवळपास 73,437 मॅनहोल्स या संपूर्ण मुंबई शहरामध्ये आहेत. आणि त्यातल्या कुठल्याही मॅनहोलमध्ये तुमचा जीव जाऊ शकतो अशा पद्धतीच्या निष्काळजीपणानं. आणि या सगळ्यामध्ये कोर्टानं आदेश दिलेला होता की तुम्हाला योग्य खबरदारी जी आहे ती घ्यावी लागेल. जेव्हा मॅनहोलचं काम चालू असतं, मुळामध्ये जेव्हा पावसाळा येत असतो, तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारे प्रश्न काय आहेत, त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. पण तीच गोष्ट जी आहे ती पुन्हा पुन्हा केली जात नाही. झाडांच्या बाबतीत सुद्धा तेच. चेंबूरमध्ये 10 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू होतो केवळ झाड अंगावरती कोसळल्यामुळं. त्या झाडाबद्दलची पण तीच कहाणी आहे. ज्यावेळी तिथले लोक वारंवार सांगत होते की हे झाड जे आहे ते धोकादायक बनलेलं आहे, त्याच्या संदर्भात BMCकडे कंप्लेंट करण्यात आलेली होती, गार्डन डिपार्टमेंटला सांगण्यात आलेलं होतं, पण तरी देखील या संदर्भातली कुठलीही पुढची कारवाई जी आहे ती केली गेली नाही. आणि त्याच्यातनं म्हणजे जे लोक सांगत होते की या लोकांचे सुद्धा काही कमिशन आणि दर ठरलेले आहेत. झाडं कापणारे जे लोक आहेत 10,000 रुपये घेतल्याशिवाय तुमच्या सोसायटीच्या आसपास किंवा त्या परिसरामध्ये येतच नाहीत. आणि एखाद्यानं 10,000 रुपयांची लाच दिली नाही म्हणून एका 10 वर्षांच्या मुलाचा जीव जाणं, त्या आईवडिलांच्यावरती काय नेमका प्रसंग आला असेल याची कल्पना करून बघा. आज उद्या तुम्ही ही बातमी विसरून जाल. 55 वर्षांचा जो माणूस मॅनहोलमध्ये गेला त्याची बातमी तुमच्यासाठी उद्या काहीच नसणार आहे. पण त्या कुटुंबानं जे गमावलं त्याची नुकसान भरपाई नेमकी कोण देणार आहे? 10 लाख रुपये केवळ नुकसान भरपाई महानगरपालिका देते. मेट्रोचा पिलरसुद्धा कोसळतो. या संपूर्ण शहरामध्ये काम चालू आहे सगळं मेट्रोचं आणि तिथं अशा पद्धतीचा दुर्लक्षितपणा जो आहे तो केला जातो आहे. कंत्राटदारांना या सगळ्याबद्दल जबाबदार धरणार कोण? आणि या सगळ्यानंतर राजकारण केलं जातं आहे. म्हणजे भाजपची आता सगळीकडे सत्ता आहे. महानगरपालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. पण तरी देखील
आत्ताच आम्ही सत्तेवर आलेलो आहोत, 25 वर्षांची सगळी घाण आम्हाला साफ करायला वेळ लागेल, अशी निर्लज्ज कारणंसुद्धा दिली जात आहेत. खरं तर मुंबईच्या महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एक मुलाखत दिलेली होती. तेव्हा त्या असं म्हणाल्या होत्या की मुंबई तुंबत नाही, काही भागामध्ये पाणी साचतं आणि मीडिया जी आहे ती त्याचा हाईप करते. आज अवघ्या एका आठवड्याच्या पावसानं मुंबईमध्ये ही इतकी वाईट परिस्थिती आणलेली आहे. म्हणजे एकतर पाऊस उशिरा झालेला आहे, पाऊस यावेळी कमीच पडणार आहे, त्यामुळे पावसाला दोष देण्यात अर्थ नाही आहे. झाडं पडत आहेत, दोष त्या झाडांचा नाही आहे. उलट या निमित्तानं काहीतरी कारण करून पुन्हा आणखीन झाडं पाडू नयेत असंच आपल्याला हात टेकून म्हणण्याची वेळ येईल. आणि ही परिस्थिती जी आहे ती तुम्ही तुमच्या पैशाचा हिशोब नीट मागत नाही, तुमच्या करातून मुंबई महानगरपालिका श्रीमंत झालेली आहे, त्यांना अकाउंटेबिलिटी नावाची जी गोष्ट आहे ते ती विसरलेले आहेत आणि म्हणून या सगळ्याबद्दल प्रश्न विचारत राहणं जे आहे ते आवश्यक आहे. त्यामुळं ही रोजची जी कारणं आणि रोज ज्या आपल्याला घटना दिसत आहेत त्याच्याबद्दल अत्यंत गंभीर परिस्थिती मुंबईत निर्माण झालेली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कळवायला विसरू नका. तुर्तास आपण इथे थांबूयात. धन्यवाद. खरं म्हणजे मी पहिलं पण हेच सांगत आलेलो आहे की जे आम्ही सातत्याने, मग किशोरीताई असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, आम्ही म्हणून इथे विधिमंडळात किंवा बाहेर सातत्याने सांगत आलेलो की भाजपच्या हातात गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं मॉन्सून पूर्वीचं जे काम असतं ते झालेलं नाहीये. हे जे आम्ही सतत सांगत होतो ते दुर्दैवाने आज खरं ठरत आहे. आपण पाहिलं असेल, आम्ही नालेसफाईबद्दल बोलत होतो, आज देखील आम्हाला फोटोज येत आहेत अनेक वॉर्डातून की कचरा उचलला गेला नाहीये, नाल्याच्या बाजूला कचरा ठेवलेला आहे किंवा नाले भरलेले आहेत. अंधेरीचा तो सबवे पहिल्या पावसात तुंबला, दुसऱ्या पावसात तुंबला, तर तिसऱ्यांदा पाऊस होईल तेव्हा पण तुंबेल. हिंदमाता जे आम्ही फ्लड फ्री करून दाखवलेलं तिथे पण ह्यांनी पाणी भरून दाखवलं आणि पंप एका बाजूला चालू नाहीत. पूर्ण यंत्रणा आपण पाहतोय एका वेगळ्या परिस्थितीत आज सगळीकडे त्याचे चिंदडे उडलेले आहेत. आणि तिसरी मला वाटतं ही घटना आहे जिथे मॅनहोलमध्ये या 2 दिवसात कोणीतरी पडलेले. परवाकडे जेव्हा मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडली, मला वाटतं बीएमसीचेच ते कर्मचारी होते, महापौरांच्या समोर डोळे देखत पडली. महापौरांच्या मनात शंका आली की अरे हे याच्यात विरोधी पक्ष नाही ना कुठेतरी. म्हणजे तुम्ही विचार करा, एखादी मुंबईचे महापौर, अनेक वर्ष तर मुंबईने महापौर पाहिलेत, कितीतरी दशक मुंबईने महापौर पाहिलेले आहेत, त्या महापौरांनी नेहमी मुंबईच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची काळजी असायची. ह्यांच्या डोळ्या देखत जेव्हा तिथे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी एका मॅनहोलमध्ये पडले, पहिलं तर रिॲक्ट कसं करायचं कळलं नाही आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावर चौकशी लावली. विचारपूस करण्याच्या ऐवजी चौकशी लावणारे हा पहिला महापौर असतील. आणि आज देखील अनेक लोकांनी सांगून, लोक ट्विटरवर सांगतात, लोक सोशल मीडियावर सांगतात की कचरा उचलला नाहीये, कुठे बॅरिकेड लावले नाहीत, कुठे मॅनहोल ओपन आहेत, तरी देखील काळजी मुंबईची नाहीये. ह्या महापौरांना फक्त आणि फक्त बांगलादेशची काळजी पडलेली आहे. हे आमचं दुर्दैव आहे.